नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. गृहविष्णू किचनतर्फे तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. कालच आपण महाशिवरात्र विशेष उपवासाची मिसळ थाळीची रेसिपी पाहिली होती. आज आपण पाहतोय उपवासाची गोल भजी. ही भजी जितकी पटकन तयार होतात ना, त्यापेक्षा कितीतरी अधिक लवकर ती फस्त देखील होतात. इतकी ही भजी स्वादिष्ट असतात. घरातच अगदी सहजपणे उपलब्ध असणाऱ्या कमीत कमी साहित्यांपासून ही भजी तयार होतात. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत उपवासाची गोल भजी. महाशिवरात्र विशेष बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत उपवासाची गोलभजी करण्यासाठी हे पाहिजे आपल्याला गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे. आणि या गरम कढईमध्ये आपल्याला 1 वाटी म्हणजे साधारण 125 ग्रॅम इतका साबुदाणा घालायचा आहे. आणि हा साबुदाणा आपल्याला भाजायला सुरुवात करायची आहे. परंतु सुरुवातीचा 1 मिनिट आपल्याला हा साबुदाणा मोठ्या आचेवर भाजायचा आहे. 1 मिनिटानंतर साबुदाणा एकदा का गरम झाला ना की मध्यम आचेवर हा साबुदाणा आपल्याला फुलेपर्यंत एकसारखा भाजत राहायचा आहे. साबुदाणा पटकन फुलावा म्हणून जर का तुम्ही गॅसची फ्लेम मोठी केली ना तर साबुदाणा करपेल आणि मग तो कढईला चिकटेल, काळा पडेल. म्हणून आपल्याला हा साबुदाणा मंद ते मध्यम आचेवरच एकसारखा परतत राहायचा आहे, फुलवून घ्यायचा आहे. हे पहा आपला साबुदाणा फुलायला सुरुवात झाली आहे. आता ताबडतोब गॅस बंद करायचा आहे. परंतु गॅस बंद केल्यानंतर सुद्धा 1 मिनिटभर आपल्याला हा साबुदाणा चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने हलवत राहायचा आहे, अन्यथा गरम कढईला तो चिकटून बसेल. आता साबुदाणा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. साबुदाणा एकदा का पूर्णपणे थंड झाला ना की मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला या साबुदाण्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला साबुदाण्याचं पीठ तयार करायचं आहे. हे पहा आपला साबुदाणा बारीक झालाय. पाहताय ना तुम्ही कसं मस्तपैकी रवाळ टेक्स्चर आलंय. ते आपल्याला अगदी असंच खरखरीत पीठ तयार करून घ्यायचं. अगदी काही फाईन पावडर करायची नाहीये. साबुदाणा जितका तुम्ही मंद आचेवर सावकाशपणे भाजून घ्याल ना तेवढी तुमची साबुदाण्याची पावडर पटकन तयार होईल आणि बारीक तयार होईल. आता 2 मध्यम आकाराचे म्हणजे 1/2 किलो बटाटे घ्यायचेत आणि ते उकडून घ्यायचेत. उकडल्यानंतर ते पूर्णपणे थंड झाल्यावर त्याची सालं काढून घ्यायचीत. आपण 125 ग्रॅम म्हणजे अर्धा पाव साबुदाण्याचं पीठ तयार केलं आहे. साबुदाण्याच्या पिठाच्या अगदी दुप्पट आपल्याला बटाट्यांचा वापर करायचा आहे. म्हणजे 125 ग्रॅम साबुदाण्यासाठी 250 ग्रॅम बटाटे. साबुदाणा न भाजता बटाटा न उकडता सुद्धा भजी तयार करता येतात. परंतु मग अशा प्रकारची भजी गोल गरगरीत होत नाही, तळायला उशीर लागतो आणि मग कच्चा असा उग्र दर्प सुद्धा येतो. शिवाय अशी भजी पचायला देखील जड असतात. आपल्या दोन्ही बटाट्याची सालं काढून झाली आहेत. आता किसणीच्या साह्यानं हे दोन्ही बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आणि बटाटे किसताना आपल्याला किसणीच्या मोठ्या होलचा वापर करायचा आहे. जर तुम्हाला बटाटे किसून घेणं किचकट वाटत असेल तर तुम्ही मॅशरच्या साह्यानं मॅश देखील करून घेऊ शकता. बटाटे किसून झालेत. आता यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून जिरं, बारीक चिरलेल्या 2-3 तिखट हिरव्या मिरच्या आणि मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे. चवीप्रमाणे सैंधव मीठही घालायचं आहे. आणि जर तुमच्याकडे उपवासासाठी काळी मिरी आणि आलं चालत असेल ना तर अर्धा इंच बारीक किसलेलं आलं आणि 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर देखील घालायची आहे. बटाट्यामध्ये सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आता आपण जे साबुदाण्याचं पीठ तयार केलं आहे ना ते यामध्ये घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. बटाटा ओलसर असल्यानं सगळे जिन्नस त्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतात, मुरतात. म्हणून आपण बटाट्यामध्ये हे सगळे जिन्नस घातलेत. जर आपण साबुदाण्याचं पीठ घातल्यानंतर हे सगळे मसाले घातले असे ना तर ते व्यवस्थित मिक्स झाले नसते. बटाट्यामध्ये साबुदाण्याचं पीठ अगदी व्यवस्थित मिक्स झालं, एकजीव झालं. आता यामध्ये आपल्याला पाव वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे. आणि शेंगदाण्याचा आपल्याला खूप बारीक असा कूट करायचा नाहीये, तर भरडच तयार करायची आहे. थोडे थोडे अर्धवट शेंगदाणे राहिले ना तरी काहीच हरकत नाही. भजी खाताना दाताखाली अर्धवट शेंगदाणे आले ना तर खूप छान वाटतं. आणि हो, शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला शेंगदाण्यांची सालं काढायची नाहीत. ही सालं आपल्या आरोग्यासाठी तर चांगली असतातच, शिवाय यामुळे आपल्या भजीला रंग देखील खूप छान येतो. आपलं उपवासाच्या भजीचं पीठ मळून झालेलं आहे. परंतु आपल्याला हे पीठ अगदी प्लेन करायचं नाहीये. तर हे आतून आजचं थोडंसं पोकं राहायला हवं, ते खडबडीतच दिसायला हवं, जेणेकरून भजी तळताना तेल आतपर्यंत जाईल आणि आपल्या भजी आणखी खुसखुशीत होतील. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि मसाले मुरण्यासाठी हे पीठ आपल्याला 15 मिनिटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत भजीचं पीठ मुरतंय तोपर्यंत आपल्याला एका कढईमध्ये भजी तळण्यासाठी मंद आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर भजीच्या पिठावरील झाकण काढायचं आहे आणि या पिठाचे आपल्याला छोट्या लिंबा इतके गोळे तयार करून घ्यायचे. तसं तर आपल्या बोटांमध्ये ज्या आकाराचं पीठ येईल ना त्या आकाराच्या भजी आपण करू शकतो. परंतु आपल्याला गोल भजी करायच्यात म्हणून आपल्याला याचे गोल गोळे तयार करायचे. आपल्याला या पिठाला गोल आकार तर द्यायचा आहे, परंतु आपल्याला हे पीठ खूप दाबायचं नाही. न दाबताच याला आपल्याला हलक्या हाताने अगदी गोल आकार द्यायचा आहे.
म्हणजे या गोळ्यांचं टेक्स्चर प्लेन असायला नको, ते खडबडीत असायला हवं आणि आतून थोडंसं पोकळ असायला हवं, म्हणून आपल्याला खूप दाबायचं नाही आहे. आतमध्ये थोडीशी पोकळी राहिली ना तर तेल अगदी आतपर्यंत जाईल आणि आपल्या भजी खुसखुशीत होतील. हे पहा, आपण सगळ्या मिश्रणाचे अशा प्रकारे गोळे तयार करून घेतलेत. साधारणपणे प्रत्येक गोळा 25 ते 26 ग्रॅमचा आहे आणि एवढ्या मिश्रणामध्ये 25 ते 26 इतक्या भजी तयार होतात. आता आपण भजी तळायला सुरुवात करूया. त्यासाठी हे पहा, या मिश्रणाचा छोटासा गोळा तेलामध्ये टाकायचा. हे पहा, आपला गोळा पटकन वर येतोय, याचा अर्थ आपलं तेल अगदी व्यवस्थित तापले. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि एक एक गोळा हळुवारपणे तेलामध्ये सोडायचा आहे. आपल्याला हे गोळे तळताना तेलामध्ये व्यवस्थित हलवता येतील इतपतच गोळे यामध्ये घालायचे, खूप दाटी करायची नाहीये. आणि गोळे तेलात सोडल्या त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाहीये, मिनिटभर थांबायचं आहे. सुरुवातीचा 1 मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. हे पहा, 1 मिनिटानंतर तेलावरील बुडबुडे कमी झालेले आहेत आणि आता आपले हे गोळे थोडेसे वर तरंगायला सुरुवात झाली आहे. आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवरच या भजी आपल्याला 3-4 वेळा उलटपालट करत करत गोल्डन रंगावर तळून घ्यायच्या आहेत. एकदा का भजींना सर्व बाजूंनी गोल्डन रंग आला असं तुम्हाला वाटलं ना तर लगेचच आपल्याला भजी काढून घ्यायच्यात. तुम्ही जर खूप डार्क गोल्डन रंगावर भजी तळत राहिलात ना तर मग भजी फुटायला सुरुवात होईल आणि कढई बाहेर उडायला लागतील. भजींची पहिली बॅच तळून झाली आहे. पाहताना तुम्ही आपल्या भजी किती गोल गरगरीत झाल्यात आणि रंग तर पहा किती सुरेख आलाय आणि टेक्स्चरही आपल्याला अगदी हवंय तसं. आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि या भजी आपल्याला एखाद्या टिश्यू पेपरवर किंवा चाळणीमध्ये काढून घ्यायच्या असतात. ही पहिली बॅच तळण्यासाठी आपल्याला जवळपास 8 ते 10 मिनिटं लागली आहेत. इथून पुढील सर्व भजी आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायच्या आहेत. भजी तळून झाल्यानंतर भजी बरोबर खाण्यासाठी हे पहा, मध्ये चिर दिलेल्या तिखट हिरव्या मिरच्या देखील आपल्याला तळून घ्यायच्या. तळून झालेल्या गोल गरगरीत गरमागरम भजी आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया. तळलेल्या हिरव्या मिरच्यांबरोबर तर आपण या भजींचा आस्वाद घेऊ शकतो, परंतु जर तुमच्याकडे एखादी उपवासाची चटणी किंवा उपवासाचं लोणचं असेल ना त्याबरोबर सुद्धा ह्या भजी खूप छान लागतात. पाहताय ना तुम्ही आपल्या भजी किती गोल गरगरीत झाल्यात आणि टेक्स्चर तर पहा किती सुरेख आले ते आणि किती खमंग खरपूस तळल्या गेल्यात. पहा, भजी इतक्या आकर्षक दिसत आहेत की सुटलं ना तुमच्याही तोंडाला पाणी. आणि फोडल्यानंतर आतून किती पोकळ झाल्यात पहा, आहेत की नाही, बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत. तुम्ही सुद्धा या महाशिवरात्रीला अशा प्रकारे करायला सोप्या आणि खायला तर त्याहूनही सोप्या अशा बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत उपवासाच्या गोलभजी एकदा तरी करून पहा व कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.